नीरा नरसिंहपूरसाठी 260 कोटी रुपये खर्च केले। तत्कालचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी चांगल्या भूमिकेतून तीर्थक्षेत्र विकास आराखडा निर्माण करून मोठ्या प्रमाणावरती निधी खर्च केलेला आहे, परंतु या ठिकाणची कामं चांगल्या प्रकारची झाली नाहीत असं या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे यांचं म्हणणं आहे। साहेब, अजून काय विषय आहे तुमचा? नीरा नरसिंहपूरमधील कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? वॉटर सप्लायची कामं घेतली तर वॉटर सप्लायची कामं अर्धवट राहिलेली आहेत। आज 5 वर्ष होऊन गेले, 5-7 वर्ष झाले साधारण माझ्या अंदाजाने। तर 7 वर्षात जरी कामं मंजूर नाही ती कामाचा विचार केला तर कामं एक कालावधी असेल त्यांना काहीतरी, त्या कालावधी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होती। पण आम्ही आज ठेकेदाराला कुठल्या फोन केला तरी व्यवस्थित उत्तर देत नाहीत ते। आम्ही गटरीसाठी त्या ठेकेदाराला फोन केला, ठेकेदार म्हणतोय आज 20 फूट खोल आहे गटरी, ह्याची जबाबदारी कोण घेणार? खाली उतरणार माणसाची जीवितहानी झाली, ह्या जबाबदारी कोण घेणार? बरं, मग हे जबाबदार कोण घेणार आहे? बरं, आता ही अशी दुर्गंधी पसरल्यावर तर गावातल्या ग्रामपंचायतीला ही करावं लागतंय। ग्रामपंचायतीला एवढा निधी उपलब्ध नाही। आमचा वॉटर सप्लायवर भरपूर खर्च होतोय, कारण का वॉटर सप्लाय वेळेत न झाल्यामुळं, शासनाच्या पैशात वेळेत न झाल्यामुळं आमची वॉटर सप्लाय पूर्ण पाईपलाईन वरून ओपन आहे। त्यामुळं जनावर असतील, मुख्य जनावर किंवा गाड्या असतील, गेले की लगी पाईपलाईन फुटते। त्याच्यामुळं आम्हाला रोजची रोज 1000 ते 1500 रुपयाचा रोजचा फटका आहे नुसतं दुरुस्तीला। त्यामुळे हे पैसे आणायचं कुठून? आम्ही ग्रामपंचायत पुढे मोठा पेज पडलेला आहे, स्वच्छता आणि पाणी पुरवठा ह्याच्यावर आमचा बेकार खर्च होतो। त्यामुळे आम्हाला पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांनी पगार द्यायसोबत पैसे नाहीत। तर हे नितीन सरवदे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर सरपंच प्रतिनिधी आहेत। तर मोठ्या प्रमाणावरती शासनाचे पैसे म्हणजेच या ठिकाणच्या समाजाचे प्रश्न अतिशय दुर्लक्षित झालेले आहेत आणि त्यामुळे या गावामध्ये रोगराईचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतं असं चित्र पाहावयास मिळत आहे। महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, नीरा नरसिंहपूर। नमस्कार, महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय। आपण इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर या गावामध्ये आहोत। या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून नीरा नरसिंहपूरचा पूर्ण विकास झालेला आहे, परंतु विकासाचा पूर्ण बोजवारा या ठिकाणी उरलेला दिसतोय। या ठिकाणी ही ड्रेनेज लाईन आहे, पूर्ण या गावातील शौचालय या पूर्ण ह्या ड्रेनेज लाईनला जोडलेले आहेत आणि हे सांडपाणी त्या ड्रेनेज लाईनमधून बाहेर येत आहे आणि अतिशय दुर्गंधी या ठिकाणी पसरलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपण यांना प्रश्न करूया की काय प्रकार आहे। या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य उमेश कोळे आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे हे दिवसेंदिवस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गटर जाम होते, हे काम बरोबर झालं नाही, ते पाणी बाहेर निघते घाण समजा गटर आहे। या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे आहेत, काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय दिसतं हे चित्र? परिस्थिती अशी झालेली आहे, इथं जसं गावाचं नाव महाराष्ट्रात लौकिक आहे, त्या लौकिक नाव आणि जागृत देवस्थान आमचं नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून 260 कोटी मंजूर झाले। उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि बर्ने मामाच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला, पण ह्या निधीचा उपयोग ठेकेदार आणि इथले कोण बांधकाम व्यवस्थापक असतील त्यांच्या बोगस कारभारामुळे पूर्ण फज्जा उडाला कामाचा। आज गटर लाईन पूर्ण चॉकअप आहे। तुम्ही जेवढ्या गटर लाईन यांनी काढलेत पूर्णतः गावातल्या बोगस झालेल्या आहेत। कुठं पण गेलं गावात तर दुर्गंधी पसरलेली आहे आणि पूर्णतः गावात घाणीचं साम्राज्य आहे। स्वच्छता कितीही ग्रामपंचायतीने केली तरी ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा आणि स्वच्छतेवर भरपूर खर्च होतोय, पण ह्या दुर्गंधीमुळं घाणीमुळं गावातली अर्धी राहिलेली कामं, त्याच्यामुळं इतकं गावात घाणीचं साम्राज्य झालंय, अर्धी उकरलेली कामं, त्यामुळे धुरोळा उडतोय। दुसरी परिस्थिती, बांधकाम विभागाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आम्ही कलेक्टर साहेबांना 2 वेळेस पत्र दिलेत की आम्ही उपोषण धरणार आहे, त्यांनी ह्याला आम्हाला काही रिप्लाय दिला नाही। आज परिस्थिती, आम्ही अजून एक 10-15 दिवस वेळ दिलेला आहे त्यांना आणि त्या 10-15 दिवसात जर ह्याची त्यांनी दुरुस्ती नाही केली तर आम्ही कलेक्टर ऑफिसला अमरण उपोषण धरणार आहे। मग वेळेत आमच्या गावाची बदनामी होऊ द्या, नाहीतर बदनामीचा विषय येत नाही, पण लोकांचे बघण्याचा दृष्टिकोन आमच्या गावात बदलला आता। खूप लोक पर्यटन क्षेत्र आहे म्हणून लोक इथं बघा येतात, पण आज लोक भाविक आले की पहिले नाग धरून इथं जातात,
एंट्रीला जर अशी दुर्दशा झालेली आहे, 260 फूट गेलं कुठं, कुणी नेलं पैसे, बांधकाम विभागाने ह्याचं उत्तर द्यावं. परिस्थिती अशी झाली आहे, अंडरग्राऊंड लाईट पूर्ण काम बिघडलेलं आहे. पूर्ण कनेक्शन जोडलं की वायर बार होते, बस्ट होते आणि साधारण म्हणजे अर्धा- थोडक्यात 6 इंच निकृष्ट केबल वापरली असं म्हणायचं. उत्कृष्ट केबल वापरले आणि 6 इंच ते 1 फूट सुद्धा उकरलेलं नाही खाली. त्यामुळे काय काय ठिकाणी केबल वर आलेत. आणि जीवितहानी होण्यास सुद्धा धोका. जीवित हानी होण्याची धोका आहे. ह्याला जबाबदार कोण? तर लक्षात घ्या, हे सरपंच प्रतिनिधी आहेत नितीन सरवदे. तर या ठिकाणी आपण नीरा नरसिंहपूर पासून या ठिकाणी शेवरे या ठिकाणी जोडणारा हा पूल आहे आणि या पुलाच्याच भागामध्ये या ठिकाणी ही ड्रेनेज लाईन लिकेज आहे आणि पूर्ण या ठिकाणी लोकांच्या शौचालयाचं स्रोत याच्यामध्ये जोडलेले आहेत आणि दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. तर अशाच प्रकारे जर ठेकेदार आणि इथले अधिकारी ही मनमानी कारभार या ठिकाणी करत असतील तर हा अतिशय लाजिरवाणा प्रकार आहे. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, नीरा नरसिंहपूर. नमस्कार, महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय. आपण इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर या गावामध्ये आहोत. या ठिकाणी नीरा नरसिंहपूरमध्ये नरसिंहाचं मंदिर असून हे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि या मंदिराला पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. आणि याच धर्तीवरती या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्या काळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून या ठिकाणी नीरा नरसिंहपूरच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करून मोठ्या प्रमाणावरती निधी या ठिकाणी मिळवलेला आहे. परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो हे भीमा नदीची हा भाग आहे आणि भीमा नदीच्या बाजूला असणारा हा पूल भीमा नदीवरून या ठिकाणी शेवरे नरसिंहपूरवरून शेवरे या ठिकाणी जाण्यासाठीचा हा पूल आहे आणि याच्याच बाजूला हे ड्रेनेज लाईन आपण बघतोय. या ड्रेनेजमधून या ठिकाणी नरसिंहपूरच्या या भागामधील अनेक लोकांचे शौचालयाचे पाईप्स या ड्रेनेजमध्ये जोडलेले आहेत आणि हे पाणी या ठिकाणी प्रमुख चौकामध्ये या ठिकाणी येत आहे. अतिशय दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे. अतिशय घाण असं हे पाणी आहे. तर अशाच प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी पसरलेली असल्यामुळे अनेक लोकांच्या तक्रारी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो नीरा नरसिंहपूर देवस्थान नरसिंहाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठं एक स्थान आहे. महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देशभरातून काही पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी कृती आराखड्यातून मोठ्या प्रमाणावरती निधी या ठिकाणी खर्च झालेला आहे आणि याचाच या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो की ड्रेनेज लाईन इथली पूर्णपणे खराब झालेली आहे. त्याचबरोबर इथली अंडरग्राऊंड गटारे असतील त्या व्यवस्थित झालेल्या नाहीत आणि अंडरग्राऊंड लाईट जे या ठिकाणी केलेले आहे, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल्स ज्या टाकलेल्या आहेत त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या ठिकाणी टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे आणि या ठिकाणी विजेचे धोकेसुद्धा मोठ्या प्रमाणावरती निर्माण होऊ शकतात. तर एकंदरीत महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी इतका निधी दिलेला असून सुद्धा या ठिकाणचे ठेकेदार हे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, नीरा नरसिंहपूर, इंदापूर.